नेताजी सुभाषचंद्र बोस आणि नाझी जर्मनीचा सर्वेसर्वा ॲडॉल्फ हिटलर यांची भेट झाली होती हे सर्वश्रुत आहे. पण नेमकं या भेटीमध्ये काय घडलं होतं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ही माहिती घेण्यापहिले थोडीशी पार्श्वभूमी आपण बघून घेऊया. त्या काळात भारतातून म्हणजे ब्रिटिश इंडियामधून जर्मनीला जाणे हे काही सोपं नव्हतं. तरीही युक्ती प्रयुक्तीने नेताजी जर्मनीत पोहोचले. परंतु ॲडॉल्फ हिटलर पर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. कारण नेताजी आणि हिटलर यांच्यात काही करार झाला असता तरी त्याचा जर्मनीत काहीच थेट फायदा होणार नव्हता. त्यामुळे आधी नेताजींनी हेनरिच हिमलर यांची भेट घेतली आणि त्याच्याशी आपल्या योजनावर चर्चा केली. अर्थातच हिमलर याला ती योजना पटल्यामुळे त्याने नेताजींची भेट हिटलर याच्याशी करून दिली. अर्थातच ॲडॉल्फ हिटलर हा या भेटीसाठी बिलकुल उत्सुक नव्हता. मात्र ही भेट घडवून आणण्यात हिमलर यांना अखेरीस यश आले आणि ही भेट घडली. या भेटीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काही प्रस्ताव हिटलर यांच्या पुढे ठेवले. त्यातला पहिला प्रस्ताव असा होता की भारतात स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळावी आणि दुसरा प्रस्ताव असा होता की भारताने राज्यकर्त्यांच्या विरोधात केलेल्या बंडास पाठिंबा मिळावा. या दोन्ही प्रस्तावात हिटलर यांना काहीच फायदा नव्हता म्हणून त्यांनी काहीच स्वारस्य दाखवले नाही, मात्र विरोधही केला नाही. 1942 मध्येच हिटलर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना नाझी रेडिओवरून जर्मन नागरिकांना एक संदेश देण्याची परवानगी दिली होती. नेताजींनी यात खूप उत्साह दाखवला आणि परस्परांनी काही अटी मान्य केल्या. नेताजी हे ॲडॉल्फ हिटलर यांना उत्तरदायी असतील. याच्या बदल्यात ॲडॉल्फ हिटलर त्यांना शस्त्रास्त्र देतील. सुभाषचंद्र बोस हेच भारताचे अधिकृत नेते असतील. युद्ध संपल्यावर भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात येईल. मे 1942 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ॲडॉल्फ हिटलर यांना परत भेटले आणि आझाद हिंद सेनेत भरती करण्याविषयी बोलणी झाली. ॲडॉल्फ हिटलर अर्थात जर्मनी सोव्हिएट रशियावर हल्ला करेल असे सांगण्यात आले. मात्र सुभाषचंद्र बोस हे विचारांनी डावे असल्यामुळे त्यांना ही योजना अव्यवहार्य वाटल्यामुळे पसंत पडली नाही. जुलै 1942 मध्ये सुभाषचंद्र बोस यांचा ॲडॉल्फ हिटलर आणि जर्मनीच्या योजनेविषयी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी जपानशी संपर्क साधला. ऑगस्ट 1942 मध्ये भारतीय सेनाविषयक योजना तयार झाली आणि सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी हा देश सोडण्याचा निर्णय घेतला. ॲडॉल्फ हिटलर आणि बोस यांच्यात बरेचसे मूलतः मतभेद होते. त्यांच्यात फक्त एक राजकीय सामंजस्य होतं. मात्र नाझी विचारशैली सुभाषचंद्र बोस यांना मान्य नसल्यामुळे लष्करी सामंजस्य हे कदापि शक्य नव्हते. ॲडॉल्फ हिटलर यांच्या भव्य आणि अव्यवहार्य लष्करी योजना आणि बोस यांना हस्तक म्हणून वापरण्याची योजना बोस यांना मान्य झाली नाही आणि त्यांनी मदतीसाठी दुसरे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. त्यांचा दुसरा मार्ग म्हणजे जपान. बस या दोघांमध्ये एवढाच व्यवहार झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एमिली या जर्मन महिलेशी ओळख होते. त्या काळात कोणत्याही जर्मन नागरिकाला जर्मनीखेरीज अन्य कोणत्याही व्यक्तीशी संबंध ठेवायला कायद्याने बंदी होती. त्यामुळे जर हे संबंध बाहेर आले असते तर त्याचा त्रास फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाच नव्हे तर एमिली यांना सुद्धा झाला असता. त्यामुळे नेताजींना जर्मनीत राहून फार आक्रमक होणे शक्यच नव्हते. आता ही जी माहिती आपण घेतली, ही माहिती हिटलर अ क्रोनॉलॉजी ऑफ हिज लाईफ अँड टाइम
या सेकंड एडिशन मधल्या काही परिच्छेदामधून आपण घेतलेली आहे. ही माहिती काही प्रमाणात का होईना आपल्यासाठी नवीन असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता भेटूया पुढील भागामध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.